विचारांची लढाई, विचारांनी लढण्याची हिंमत ज्यांच्यात नाही ना, तेच लोक दगड उचलतात, तोडफोड देखील करतात आणि महापुरुषांच्या पुतळ्यावर हल्ले करतात. हा केवळ अनुभव नाही, तर हा या देशाचा वारंवार घडणारा इतिहास आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी या मातीत जो विचार पेरला, तो केवळ दलित बहुजनांसाठी नव्हता, तो समस्त मानव जातीसाठी होता. आणि त्या विचाराला खऱ्या अर्थाने बळ दिलं ते म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी. ज्या काळात स्त्री म्हणजे घरातली गुलाम, शिक्षण म्हणजे पुरुषांचा मक्तेदारीचा हक्क, त्या काळात महात्मा फुले सावित्रीबाईंनी 1848 साली पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. स्त्री शिकली पाहिजे, स्त्री उभी राहिली पाहिजे, स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, हा विचार या देशात रुजवला. पण आज काय पाहतोय आपण? त्या प्रकाश वाटेवर चालाची हिंमत नसल्यामुळे तेलंगणामध्ये महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर भ्याड हल्ला केला जातो. लाज वाटली पाहिजे. इतिहासाशी दोन हात करण्याची ताकद नसते ना, म्हणून पुतळ्यावर हात उचलायचा हे शौर्य नाही, ही भित्रेपणाची परिसीमा आहे. लक्षात ठेवा, पुतळे फोडता येतात पण विचार फोडता येत नाहीत. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा विचार या देशाच्या कणाकणात रुजलेला आहे. तो शाळांमध्ये आहे, तो स्त्रीच्या आत्मविश्वासात आहे, तो अन्यायाविरुद्ध उभे राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मुठीत आहे. ही लढाई पुतळ्यांची नाही, तर ही लढाई विचारांची आहे. ही लढाई अन्यायाविरुद्ध उभी राहण्याची आहे आणि यासाठी आम्ही देखील तयार आहोत. आम्ही गप्प बसणार नाही, तर आम्ही झुकणार देखील नाही, आम्ही थांबणार नाही. जय ज्योती, जय क्रांती.